नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत, आनंदित, सर्व मजेत. तर आपल्याला आज AIवरून भक्ती सॉन्ग किंवा भक्तीवर आधारित व्हिडिओ कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. AI म्हणजे खूपच असा ट्रेंडिंग सुरू आहे आता आणि भरभरून असे व्ह्यूज पण येत आहेत आणि भरभरून असे सबस्क्राईब पण वाढत आहे. तर त्याचविषयी आज मी तुमच्याशी बोलत आहे आणि आज मी एक खास असा मराठीमध्ये साधा, सरळ, सोपा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला AIवरून व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कोणत्याच अशा पद्धतीची ॲप नाही. जिमिनीसुद्धा नाही आणि ChatGPTसुद्धा नाही, काहीच नाही. अगदी सरळ, साध्या, सोप्या पद्धतीने AIवरून भक्ती व्हिडिओ आपण कसे बनवू हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग आता आपण सुरू करूया. यूट्यूब आपलं ओपन करायचं. असा इंटरफेस तुमच्यासमोर येतो. ओपन केल्यानंतर आपल्याला एक भक्ती सॉन्ग घ्यायचं आहे. इथे पण आहे, हा बघा, हा आपण घेतला. मी आवाज कमी केला याचा, कारण याचा जर आवाज आला तर याच्यावर कॉपीराईट पण येऊ शकते. म्हणून इथे क्लिक करायचं. इथे लक्ष द्या, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येतो. यूज धिस साऊंड याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे थोडा नेट प्रॉब्लेम असल्यामुळे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करायचं. केलं क्लिक. तिथे झाल्यानंतर मग क्रिएट व्हिडिओ इथे क्लिक करायचं. क्रिएट व्हिडिओ झाल्यानंतर डिस्क्राईब युअर आयडिया, आपल्याला जो व्हिडिओ बनवायचा आहे, जशा पद्धतीने बनवायचा आहे तसा आपण इथं करू शकतो. तर इथे आपल्याला लिहायचं आहे. लिहायचं काय आहे, मग आता आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. भोलेनाथ BHOLE, भोलेनाथ, बारात लेकर BARAT, बारात लेकर LEKAR, भोलेनाथ बारात लेकर आ रहे RAHE, भोलेनाथ बारात लेकर आ रहे, और OUR, और हम नाच रहे HAM, हम नाच रहे NACH, हम नाच रहे RAHE, फूल पत्ती उड़ाते हुए FUL, फूल पत्ती, हाँ इतना ही लिखते, फूल उड़ाते हुए उड़ाते हुए HUYE, इतना लिख दिया. आता काय करायचं, ॲड इमेजमध्ये फोटो टाकायचा आपला. तर हे माझे फोटो आहे. तर इथे मी आता हा फोटो सिलेक्ट करते. आला त्यावर फोटो आल्यानंतर इथे जो राईट दिसत आहे, हा राईट इथे क्लिक करायचं. आता हा पूर्ण 100पर्यंत होतपर्यंत थांबून जायचं. 100 होतपर्यंत. लवकर होतो, खूप वेळ लागत नाही, पण इथे नेट प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ लागतो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. आणि AI व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. AI व्हिडिओवरून सबस्क्राईब पण वाढतात आणि
व्ह्यूज पण खूप असे भरभरून वाढत असते. ही 100 होतपर्यंत वाट बघायची. नेट जर लवकर चालत असलं तर पटापट होते आणि नेट जर स्लो असलं तर थोडा वेळ लागतो. हा जो एरिया आहे राऊंड 100 होतपर्यंत थांबावंच लागते, कारण अदामधात काही केलं तर ते पूर्ण होणार नाही. बघा, हा व्हिडिओ आलेला इथे आला ना, मी माझा फोटो इथे टाकला होता. आता काय करायचं, आपल्याला डाउनलोड करून ठेवायचं इथून. व्यवस्थित असं समजून घ्या. इथून डाउनलोड करून ठेवायचं. नेक्स्ट करायचं. ते डाउनलोड पण झालेलं आहे. ते आता आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला हा व्हिडिओ. सेव्ह केल्यानंतर आपण ह्या व्हिडिओला कधी पण टाकू शकतो. जर आपल्याला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा पण आपण टाकू शकतो. ही प्रोसेसिंग होत आहे आता. ही प्रोसेसिंग होतपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आवाज कमी केलेला आहे कारण कॉपीराईटसुद्धा येऊ शकते. आलं. आता हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे. आवाज कमी केलेला होता मी. आवाज वाढवते आता थोडासा. आला हे की नाही. गाणं पण सुरू आहे आणि जे मी फोटो टाकला होता तो पण आवाज येत आहे. 2-2 आवाज येत आहे. तर इथून आपल्याला एक आवाज कमी करायचा आहे युवर व्हिडिओमधून. हा आवाज आपण कमी करून टाकू आणि असंच राहू देऊ. असं राहू दिल्यानंतर आता राईट ऑप्शनवर क्लिक करायचं. झालं, आपला व्हिडिओ तयार झाला. इथे काही लिहायचं असलं तर आपण लिहू शकतो इथून, नाहीतर मग इथे असं लिहायचं असल्यास लिहायचं इथे. हे भोलेनाथ असं काही आपण लिहू शकतो. BHOLE भोलेनाथ असं लिहिल्यानंतर हे डन केलं, नेक्स्ट केलं. इथून आपण थंबनेल लावू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं. नाचतानी किंवा भोले बाबा आलेले आहे हे आपण खालीवर पण करू शकतो, पण ते राहिलं करायचं. भोले बाबा दिसत आहे है ना. राईट करायचं. राईट केल्यानंतर इथे आपल्याला लिहायचं आहे, टूट गए कंगन जुड़ाए कैसे, हे भोले बाबा BHO भोलेनाथ बारात लेकर आ गए असं लिहिलं. इथे इमोजी दिली, नमस्ते फूल वगैरे कट केलं. इथून शॉर्ट व्हिडिओ SHORT शॉर्ट व्हिडिओ अशा इमोजी देऊन टाकायच्या 2-3. शॉर्ट व्हायरल VIRAL शॉर्ट व्हायरल. ट्रेंडिंग व्हिडिओ TREN ट्रेंडिंग शॉर्ट. अशा पद्धतीने अजून इमोजी द्यायची थोडीशी. झालं. आता काय करायचं, कॉपी करून घ्यायचं. याला कॉपी केली. ॲड डिस्क्रिप्शन आलं. अजून कॉपी करायची. इथे रिलेटेड व्हिडिओमध्ये टाकायचं काही.
कोणताही व्हिडिओ टाकू शकतो आपण. झालं. टॅक्समध्ये आलं जसंच्या तसं. आपण AI द्वारा व्हिडिओ बनवला असेल तर यस करायचं, नसेल बनवला तर नो ठेवायचं. झालं. सगळं झालं. आता आपल्याला अपलोड करायचं आहे व्हिडिओ. अपलोड करायचं हे तर तुम्हाला सर्वांना समजतेच. अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करायचा आणि व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचा. तुमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ येतो. पण मला आताच व्हिडिओ अपलोड करायचा नाही आहे, त्यामुळे मी इथेच थांबते. ठीक आहे.